एकेकाळी पुसदकरांना स्वप्नातच वाटायचं की पुसद शहरात रेल्वे येईल। आपण तरी नाही बसलो पण आपल्या भविष्यातले लेकरं तरी त्या रेल्वेत बसेल, आपली भविष्यातली जी पिढी आहे ते तरी रेल्वेने प्रवास करेल असं गेलेल्या एका पिढीला वाटायचं। आम्हाला सुद्धा तसंच वाटायचं की रेल्वे आज येईल, उद्या येईल किंवा भविष्यात तरी येईल, परंतु ते स्वप्न आता पूर्ण झालंय। केंद्र शासनामार्फत जे वर्धा, यवतमाळ, नांदेड हा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे त्याचं काम आपलं पुसद शहरात रेल्वेचं काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। आता आपण आलेलो आहे जे हर्षी जवळ टनल क्रमांक 3 या ठिकाणी। आता तुम्हीच बघू शकता माझ्या पाठीमागे हे संपूर्ण सद्यस्थितीमध्ये टनलचं काम सुरू आहे। आता बरेच जे प्रेक्षक आहे, माझा मित्रपरिवार आहे, त्यांचंही म्हणणं होतं की पुसद शहरातलं सर्वात लोकप्रिय चॅनल आणि जे महत्त्वाचा भाग असलेला रेल्वे त्याचाच कोणता आत्तापर्यंत व्हिडिओ आलेला नाही। तुमच्या सर्वांसाठी आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहे आणि थोडक्यात काही माहिती सुद्धा घेऊन आलेलो आहे। आता हा जो केंद्र शासनाचा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे वर्धा, यवतमाळ, नांदेड हा 284 किलोमीटरचा आहे। काही ठिकाणी पुसद शहरात सुद्धा काम सुरू आहे। त्यामध्ये जे लोणी मार्ग आहे, जे मोहा मार्ग आहे, त्या ठिकाणीही काम सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। काही मानवी वस्ती आणि काही डोंगराळ परिसर अशा पद्धतीने रेल्वेचं काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। आता ज्या पद्धतीने आपण बघत आहे इथे टनलचं काम अतिशय विशाल पद्धतीने सुरू आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा येथीलच्या कर्मचारी आहे त्यांनी आम्हाला अडवलं। त्यांचं असं म्हणणं होतं की इथे जो एरिया आहे तो रिस्ट्रिक्टेड आहे। रिस्ट्रिक्टेड कसा? इथे कोणताही सर्वसामान्य व्यक्ती येऊ शकत नाही आणि त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं। जो आलेला व्यक्ती आहे त्याच्या जीवास काही बरं वाईट होऊ नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना या ठिकाणी येण्यास मज्जाव आहे। फक्त या ठिकाणी अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्गच जे अंदर ज्याप्रमाणे आता ड्रिलिंगचं काम सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन काम बघू शकतात, काम करवून घेऊ शकतात। आता विशेष म्हणजे आम्ही थोडक्यात काही माहिती सुद्धा या ठिकाणी विचारलेली आहे। आता हे जे टनल बनत आहे जवळपास 8 ते 8.5 फूट उंच आहे आणि जवळपास 7 ते 8 फूट असं माझ्या रुंद आहे। आता या टनलची लांबी 370 मीटर असल्याची माहिती आम्हाला इथलच्याच कर्मचाऱ्यांमार्फत मिळालेली आहे। सद्यस्थितीमध्ये जे 60 मीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अद्यापही जे काम आहे ते सुरू आहे। एकेकाळी जे पुसदकर आहे त्यांना स्वप्नातच वाटायचं की आपल्या पुसद शहरात सुद्धा रेल्वे येईल, परंतु आज आपल्या पुसद शहरात रेल्वे ही आलीच आणि कामही अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहे। अतिशय कर्तव्यदक्षतेने इथे मोठ्या प्रमाणावर जे टनलचं काम आहे ते सुरू आहे। अतिशय आनंदाची बाब आहे, अतिशय चांगली बाब आहे। आता समोर हे जे भाग आहे ज्याप्रमाणे म्हटलं आपलं हर्षी जे महादेवाची टेकडी आहे, मंदिर आहे, त्याच्याच बाजूला जे बीबी गाव आहे, हा जो रस्ता जात आहे त्याच्याच बाजूला आपण आहे, ते सुद्धा भाग तुम्हाला दाखवून देऊ, येऊन जा असं। आता हा जो भाग आहे या भागाद्वारे आपण समोर जे पातरवाडी, नागवाडी, त्याच्यानंतर पोफाळी आणि समोर उमरखेड अशा पद्धतीने हा मार्ग राहणार आहे। हा संपूर्ण भाग समोर तशाच पद्धतीने रेल्वे लाईनचं काम सुरू आहे। आता काही ठिकाणी लेवलिंग सुरू आहे, तर काही ठिकाणी मायनिंग चालू आहे, तर काही ठिकाणी टनलचं काम सुरू आहे। आता हे टनल क्रमांक 3 आहे। आता इथे जे सुशी नावाची कंपनी आहे त्यांच्या मार्फत एकूण 4 ते 5 टनल बनवणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे। आता काम अतिशय मोठं असल्यामुळे या ठिकाणी एकूण जे काम आहे वेगवेगळ्या कंपनीवाले व्यक्तींना वाटून दिलेलं आहे आणि त्याचमुळे वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहे वेगवेगळ्या लोकेशनवर। इथे सुद्धा आपण बघू शकता कशा प्रकारे जे डोंगराळ भाग आहे तो भाग इथे मशिनीद्वारे फोडून पोखरून जे टनलचं काम आहे अतिशय चांगल्या पद्धतीने इथे केल्या जात आहे। आता विशेष म्हणजे इकडे सुद्धा येऊन जा। आता आपण ज्याप्रमाणे बघत आहे, आता मी सुद्धा आम्हाला प्रश्न पडला, आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो आम्हालाही प्रश्न पडला की हे मशीन नेमक्या काय। जेव्हा आम्ही कर्मचाऱ्यांना विचारलं तेव्हा आम्हाला कळलं की हा मशीन फक्त एकाच ठिकाणी नाही तर आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी जे
टनल बनवलेला आहे। बहुतांशी ठिकाणी अशा प्रकारच्या मशिनी लावलेल्या आहे। आता या मशिनीचं काम म्हणजे जे कोऑर्डिनेट आहे, कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बरं, जे कोऑर्डिनेट आहे ते जुळवण्यासाठी याचा वापर केला जात असल्याची माहिती आम्हाला त्यांनी सांगितली। आता शासनामार्फत 2027 पर्यंत ह्या टनलचे विशेष म्हणजे हे संपूर्ण जे रेल्वे लाईन प्रोजेक्ट आहे वर्धा यवतमाळ नांदेड, जे 284 किलोमीटरचा हा जो रेल्वे लाईन प्रोजेक्ट आहे तो 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं शासनाचं ध्येय आहे। आता बघूच कधीपर्यंत पूर्ण होते। आम्हाला तर वाटते की कधी आपल्या पुसदमध्ये रेल्वे चालू होईल आणि आम्ही कधी त्या रेल्वेमध्ये बसू। प्रत्येक पुसदकरांचं हेच एक स्वप्न बरं। ज्याप्रमाणे आपण बघत आहे की सद्यस्थितीमध्ये इथे टनलचं काम अतिशय वेगवान पद्धतीने चालू आहे आणि पद्धतशीररित्या सुद्धा सर्व सुरक्षिततेची हमी घेऊनच इथे काम चालू आहे। संपूर्ण काम थोडक्यात जे कॅमेरामॅन आहे त्यांना मी विनंती करतो थोडाफार झूम करून दाखवा। संपूर्ण जे अंदरचा भाग आहे तोही आपल्या प्रेक्षकांना दिसला पाहिजे। आता विशेष म्हणजे आपण अंदर जाऊ शकत नाही याचंही तेवढंच मोठं कारण, ज्याप्रमाणे म्हटलं सुरक्षितता। इथलचे जेवढेही कर्मचारी अधिकारी वर्ग आहे त्यांना एक स्पेसिफिक असा कॉस्ट्यूम दिलेला आहे, सेफ्टी इक्विपमेंट दिलेले आहे आणि तेच परिधान केल्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश मिळतो। असो काही नियमावली ह्या कंपनीच्या राखीव असतात आणि आपण त्याचा सन्मान सुद्धा करतो। परंतु अतिशय आनंदाची बाब म्हणजे आपल्या पुसद शहरात रेल्वे लाईन प्रोजेक्टचं काम सुरू आहे। आज न उद्या आपल्या पुसदकरांना सुद्धा रेल्वेचा अनुभव घेता येणार। आता या संबंधी एवढीच थोडक्यात माहिती आपल्याजवळ सद्यस्थितीमध्ये मिळाली आहे। आज रविवार आहे त्यामुळे या ठिकाणी अधिकारी वर्ग उपलब्ध नाही। आता समोर आणखी पाथरवाडी जवळ मोठं टनल असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्याही ठिकाणी आपण लवकरात लवकर जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून कशा प्रकारे इथे टनलचं आपल्या पुसद शहरात कशा प्रकारे टनलचं काम सुरू आहे, कशा पद्धतीने रेल्वे लाईनचं काम सुरू आहे याबद्दलही सविस्तररित्या आपण माहिती घेण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फतच प्रयत्न करू। आता या ठिकाणी जेही काम होत आहे ते काम बॉम्ब ब्लास्टिंग आणि मायनिंग करून केले जात आहे। आता या ठिकाणी मोठमोठ्या मशिनी आपण आणू शकत नाही किंवा वापरू शकत नाही अशी आम्हाला माहिती मिळाली। तर मग नेमकं हे ज्या टनल आहे ते फोडत तरी असेल कसा हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे। तर जे लांब लांब पद्धतीच्या बॉम्बिंगच्या नळ्या असतात, बारूदच्या नळ्या असतात, त्याचा वापर करून छोटे छोटे या ठिकाणी छिद्र करून त्यामध्ये त्या टाकून फसवून नंतर या ठिकाणी ब्लास्टिंग केल्या जात आहे आणि तशाच पद्धतीने इथे टनलचं काम सुरू आहे। आताही तुम्ही बघू शकता की अंदर टनलचं काम सुरू आहे। थोडक्यात मी आणखीही सांगतो, कॅमेरामॅनला थोडं झूम करून दाखवा। आणखीही कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी हजर आहे। संपूर्ण जे टनलचं काम अविरतपणे चालू आहे। आता आणखी तो मार्ग ज्याप्रमाणे म्हटलं की हाच मार्ग समोर जाऊन जे पाथरवाडी आहे, नागवाडी आहे, समोर जाऊन जे पोपाळी आहे, समोर जाऊन जे उमरखेड आहे आणि त्यानंतर शेवटचा स्टॉप म्हणजे नांदेड, त्या ठिकाणी आपला जो रेल्वे लाईन प्रोजेक्ट आहे तो समाप्त होणार आहे। याचा मार्ग ज्याप्रमाणे म्हटलं वर्धा यवतमाळ नांदेड 284 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो सद्यस्थितीमध्ये प्रगती पथावर आहे। आज आपण बघितलेला आहे टनल क्रमांक 3 हर्षी लोकेटेड जे बीबी गाव आहे त्याच्याच बाजूला। आता यानंतरही आपण जे समोरचं पाथरवाडी गाव आहे त्याही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू। आणखीही जे आपलं मोहा गाव आहे, जे आपलं लोणी गाव आहे, जे आपल्या पुसद शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे त्याही ठिकाणी जाऊन तिथलचं सुद्धा जी माहिती आहे, जी परिस्थिती आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तिथेही जर आपल्याला एखादा अधिकारी कर्मचारी मिळाला तर त्यांच्या मार्फतही आपण सविस्तररित्या या विषयासंबंधी, या प्रोजेक्ट संबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आजचा भाग तुम्हाला आवडला अशी मी आशा वर्तवतो। लगेच आपला हा जो भाग आहे सर्वांना शेअर करा आणि आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण लगातार नॉन स्टॉप आपल्या चॅनलवर घेऊन येत राहू। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।